वेलकम गाईज ऑन डे 4th ऑफ माय कटिंग. आता वाजलेत दुपारचे 12 आणि ही आहे माझी फर्स्ट मील ऑफ अ डे. बिकॉज ऑफ कटिंग मी मील लेट घेतोय. आता सेकंड मीलची तयारी चालू आहे. ही आहे आपली आजची सेकंड मील. 5 अंड्याची भुर्जी, त्यामध्ये थोडासा कुक राईस टाकले. आता मी अशा मिल्स घेतो ज्यामध्ये कमी काप्स आणि हाय व्हॉल्यूम फूड असेल, जेणेकरून पोट भरेल, भूक लागणार नाही आणि फॅट पण वाढणार नाही. जिमची तयारी झाली, ट्रायपॉड घेऊन चाललोय. आता गाडीचा टायर पंक्चर झाला. तर आज आहे माझा फर्स्ट पुल वर्कआउट. आफ्टर वॉर्मअप वर्कआउटची सुरुवात केली बँड ओव्हर रोवर. ही एक कंपाऊंड एक्सरसाइज आहे फॉर टार्गेटिंग ग्रुप ऑफ मसल. सेकंड एक्सरसाइज चेस्ट सपोर्टेड डंबल. याच्यामध्ये कोर इन्व्हॉल्वमेंट कमी होतो आणि जास्त स्टेबिलिटी मिळते. या दोन्ही एक्सरसाइज बॅक ग्रोथ साठी खूप चांगल्या आहेत. थर्ड एक्सरसाइज केबल पुल डाऊन. या एक्सरसाइज मध्ये अप्पर बॅक जास्त टार्गेट करता येते. या एक्सरसाइज मुळे स्ट्रेंथ आणि साइज इम्प्रूव्ह होते. सेकंड लास्ट एक्सरसाइज फॉर लोअर बॅक. ही एक्सरसाइज मी फर्स्ट टाइम करतो. आय रेट दिस एक्सरसाइज 10 ऑफ 10 फॉर लोअर बॅक. माझ्या पीठ पिचे यांची कशी मस्ती चालली बघा. या मशनीवर गर्दी नेहमीचीच असते. ही आहे लास्ट एक्सरसाइज फॉर बॅक केबल पुल ओव्हर. बॅक वर्कआउट इज ओव्हर. नाव नेक्स्ट वर्कआउट चालू केलाय. डंबल शक्स. व्हिडिओ शूटिंग मुळे बॅक वर्कआउट मध्ये जास्त वेळ लागला. बोटांची अवस्था बघा कशी झाली. हे सर्व गुड वर्कआउटचे सिम्पटम्स आहेत. लास्टला जिम बंद करण्याचा वेळ निघून गेलता, तरी पण बायसेप साठी एक सेट मारला. बायसेपचा वर्कआउट राहिला. काय हरकत नाही, उद्या आपण बायसेपचा वर्कआउट करू. ही माझी पोस्ट वर्कआउट मील आणि डिनर. मेन आयटम म्हणजे बोनलेस चिकन ब्रेस्ट. आफ्टर डिनर माझे स्टेप्स कंप्लीट केले. रात्री झोपण्याच्या आधी दूध हळदी इलायची टाकून गरम केला आणि त्यामध्ये 1 स्कूप ऑफ व्हे टाकून प्रोटीन इंटेक पूर्ण केला.